नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण कांद्याच्या सीड प्रोडक्शन प्लॉटमध्ये आलेलो होतो। याला लागवड करून आता साधारणतः 25 ते 30 दिवस कंप्लीट झालेले आहे। इथून पुढे काळजी काय घेतली पाहिजेत आणि कांद्यामध्ये येणारे प्रमुख जे रोग असतात त्याबद्दल आपण आज थोडक्यात इथे चर्चा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता सीड प्रोडक्शनच्या प्लॉटमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला अत्यंत कमी पाणी द्यायचं आहे। आपण जे बघितलं आता इथं अशी जी ओल मेंटेन आहे असंच पाणी इथं द्यायचं आहे। जास्तीचं तुम्हाला पाणी जर कधी दिलं तर जे कांद्याचे जे हे असतो कांदा जो आपला सीडचा जो कांदा असतो तो खराब होण्याचे चान्सेस असतात। जो जर कधी जास्त खराब झाला इन्फेक्शन येऊन तो सडून जातो आणि दुसऱ्या कांद्याला इम्पॅक्टेड करतो आणि पाती जास्तीच्या प्रमाणात पडते। तर आपण माझ्यासोबत बघू शकता इथं जास्त प्रमाणात सुरुवातीच्या काळात पाणी गेल्यामुळे थोडा प्लॉट डाऊन झाला होता। नंतरला आपण बुरशीनाशक ते दिलं होतं, तर आता प्लॉट किती मोठा कव्हर झालेला आहे। भरपूरशा शेतकऱ्यांना पात पडण्याचे चान्सेस येतात। असे जे पात पडतात खाली जास्तीची जर कधी पात पडत असेल तर पात पडण्याचं प्रमुख कारण असतं की सिलिकॉनची मात्रा कमी असते किंवा आणखी न्यूट्रिशनची मात्रा किंवा जोपर्यंत प्लॉट सेट होत नाही तोपर्यंत असे प्रॉब्लेम येत राहतात। पण शक्यतो जर कधी तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही सिलगार्ड फवारणी करू शकता। सिलगार्डची फवारणी तुम्हाला सिलिकॉन प्रति लिटर 2 ml न घ्यायचा आहे। त्यासोबत तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं बुरशीनाशक घेऊ शकता। बुरशीनाशक मध्ये सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही एक्झा प्लस कार्बनडेझिम असं एक कॉम्बिनेशन असणारं सोपियाही घेऊ शकता। सुरुवातीपासून जास्तीचे मॉलिक्युल जे असतात बुरशीनाशक तुम्ही हेवी जर कधी घेतलं याचं रेजिस्टंट पॉवर वाढतं आणि तुम्ही कुठल्याही जास्त प्रकारच्या हाय लेवलचे जे बुरशीनाशक घेतात मग त्याचे रिझल्ट येत नाही। तर त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी कांदा सडीचा प्रॉब्लेम जास्त येत असेल, कांदा जर कधी तुमचा सडत असेल तर तुम्ही त्याला बुरशीनाशक पैकी 2 बुरशीनाशक त्याला ड्रिप मधून देऊ शकता। त्याच्यासाठी तुम्ही कार्बनडेझिम प्लस मेटॅलिक्झिल किंवा रेडिमिल गोल्ड किंवा संचार किंवा रोको थायपोनेट मिथाइल हे तुम्ही ड्रिप मधून देऊ शकता। त्यासोबत तुम्ही क्लोरोसायपर देऊ शकता। फक्त ध्यानात ठेवायचं शेतकरी मित्रांनो, क्लोरोसायपर तुम्हाला सुरुवातीच्या 40 ते 45 दिवसच प्रयोग करायचा आहे, त्यानंतर प्रयोग करायचा नाही। ज्यावेळेस तुमच्याला जर वेळेस टोंगळा किंवा गुंडी ज्यावेळेस वर पकडले जाते आणि मधमाशीचं ज्यावेळेस येण्याचे चान्सेस सुरू होतात किंवा आजूबाजूला जे मधमाशी असतात त्यावेळेस तुम्ही उग्रवासाची कुठलेही औषधं सोडू नका। कारण की मधमाशी जर का तुमच्या प्लॉटला डिस्टर्ब झाली तर तुमचा शेवटपर्यंत उत्पन्न कमी होऊन जातं। तर त्यामुळे तुम्ही आतापासूनच 45 दिवसानंतरच उग्रवासाचे सोडायचं नाही। कारण की 45 दिवसानंतर थोडेफार गुंड्या येतात आणि मधमाशी अधूनमधून जर कधी आली आणि प्लॉटला जर कधी तुमच्या हे उग्रवास असेल किंवा थायमेथॅक्झम किंवा इमिडोक्लोप्राइडचा जर कधी स्प्रे घेतलेला असेल तर त्या मधमाशा तिथे येत नाही। मग नंतर तुम्हाला ज्यावेळेस पोलनच्या टायमाला मधमाशीची गरज असते त्यावेळेस ही मधमाशी तुमच्या प्लॉटला कमी असते, तर त्यामुळे तुमच्या नुकसानाची पातळी जास्त होते। तर बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेताना सुरुवातीच्या 45 दिवस तुम्ही कुठलेही घेऊ शकता, पण 45 दिवसाच्या नंतर तुम्हाला 2-3 बुरशीनाशक आहे ते घ्यायचं नाही। सुरुवातीला तुम्ही 45 दिवसाच्या आत ते वापरलं चालतं। त्याच्यामध्ये सर्वप्रथम इमिडोक्लोप्राइड हा कंटेंट जरी तुम्हाला नॉर्मल वाटत असला तर युरोपियन कंट्रीजमध्ये तो बॅन आहे, तो चालत नाही कारण की तो मधमाशीला सगळ्यात जास्त घातक आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा थायमेथॅक्झम कुठल्याही कंपनीचं तुम्ही वापरू नका। ड्रिपमधनं 45 दिवसाच्या आत देऊ शकता। थायमेथॅक्झमचं जर का तुम्हाला सांगायचं झालं तर जो गावच्या मध्ये येतो, गावच्या आपण जे असतो सीड प्रोडक्शनचा कुठलाही याला सीडला जे आपण ट्रीट करतो तो गावच्या तुम्हाला 45 दिवसाच्या आत तुम्ही ड्रिप मधनं देऊ शकता। त्यानंतर तुम्ही तोही द्यायचा नाही, कारण की अशाच एका शेतकऱ्याने डाळिंबाच्या याला ड्रिप मधनं तो दिला होता तर त्यांच्या मधमाशींचं तिथं 2 ते 3 पोळ्या खतम झाल्या होत्या, म्हणजे मधमाशी खतम झाली आणि त्यानंतर त्यांना त्या वर्षीच्या डाळिंबामध्ये इतका मोठा प्रॉब्लेम झाला होता। अशामुळे तुम्ही थायमेथॅक्झम बी टाळायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता फवारणी घ्यायची असेल तर तुम्ही कुठली घेऊ शकता, तर आपण कराटे प्रति लिटर 2 ml ने घेऊ शकता, सोपिया प्रति लिटर 2 ml ने घेऊ शकता आणि त्याबरोबरच स्पार्टा ॲग्रोचं पासम किंवा TML 777 फॉर्च्युनेटचं किंवा बायो 303 हे फवारणी तुम्ही घेऊ शकता सुरुवातीच्या काळामध्ये। आणि ड्रिपमधनं द्यायचं झालं तर आपण सांगितल्याप्रमाणे ते तुम्ही ड्रिपमधनं देऊ शकता। आता खताचं व्यवस्थापन कसं करायचं, तर सुरुवातीच्या काळात कुठलं खत याला दिलं गेलं पाहिजे ड्रिपमधनं, तर याला प्रतिभा बायोटेकचं कोकोली तुम्ही देऊ शकता। कोकोलीमध्ये पॉलिमेरिक ऍसिड, ग्लुटामिक ऍसिड, सायटोकॅनिक ऍसिड येतं आणि NPK येतं। त्यामुळे रूट झोनलाही फायदा होतो आणि वाढीची अवस्था चांगली असते आणि ज्याचे जे स्टंप असतात ते चांगले होतात। त्याच्याबरोबर न्यूट्रिशन तुम्हाला कुठलंही द्यायचं कारण नाही। नाहीतर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर तुम्ही 19-19 घेऊ शकता। 19-19 बरोबर कुठल्याही चांगल्या कंपनीचं न्यूट्रिशन 2 किलो तुम्ही देऊ शकता। पावडर फॉर्म किंवा लिक्विड फॉर्म मधलं जर कधी तुम्हाला भेटलं द्विमान्य द्रव्य तर ते तुम्ही घेऊ शकता। DF किंवा मिलांज तुम्ही ड्रिप मधनं देऊ शकता। आणि नंतरला आता 40 ते 45 दिवसाच्या पुढचे जर कधी कोणाचे प्लॉट असेल तुम्ही त्याला 1261 देऊ शकता। 1261 मुळे काय होतं तर फुटव्याची संख्या वाढते
हे जे सिंगल कॉम असतात ना, हे फुटव्याची संख्या इथं वाढवतात, हे फुटवे याला वाढतात, त्यामुळे तुम्हाला फॉस्फरस हाय करणं गरजेचं आहे. आपण जे पांगळा म्हणतो, आता आपण माझ्यासोबत बघू शकता, हा जो कांदा आहे, आता इथं हा कांदा खराब झालेला आहे. अशा हे बघा, हे जे जास्तीच्या पाण्यामुळे हे कांदा इथं खराब झालेला आहे. तर अशा वेळेस तुम्हाला बुरशीनाशक मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे रेडिमिल गोल्ड, रोको किंवा तुम्ही संचार याला ड्रिप मधनं देऊ शकता, किंवा PCT 410 जी आपलं GSPचं PCT 410 आहे, ड्रिप मधनं देऊ शकता. त्याच्यामध्ये क्लोथिनिडियन येतं, थिरम येतं आणि पॅराक्लॉस्ट्रोबिन येतं. तर तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट येतात. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर कधी काही अडचणी वाटल्या कांद्यामध्ये, तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या चेंजेस करून तुम्हाला मदत करू शकतो. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.